24 तास सायकल चालवणं काय असतं हे माहिती आहे तुला? नाही माहिती आहे का सांग? अरे तुझ्यासाठी काय अवघड आहे? तू काही करू शकतोस आणि नको काळजी करूस. मी काय एकट्याला नाही सोडणार आहे तुला. मी तिकडेच असणार आहे तुझ्या सोबत, लिंबू पाणी घेऊन. आणि माझ्या भोवतीच तर फिरायचंय. आणि मी म्हणलं नव्हतं एक दिवस येईल जेव्हा तू माझ्या भोवती गरागरा चक्रा मारशील. तो दिवस आजचा आहे. बघितलं बघितलं का? हेच हेच मी बोलत होतो. अरे बाबा अर्जुन आहे तो, अर्जुन काय करेल याचा नेम नाही. आणि त्याचा नेम असा आहे की जो कधी चुकणारच नाही. खरंय विद्या दादा, असंच होते. काय माहिती कुठला शनी आमच्या पाठी मागे लागलाय, कळतच नाही. झाल्या ताज्या बातम्या देऊन झाल्या आजच्या. निघा. थांब 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 थांब. मला ठाऊक आहे तुमची स्त्री कडक आहे, डोकं भडक आहे. काय करायचं माहितीये का? आता त्याच भडक डोक्यावरती बर्फ ठेवायचा, जिभेवरती साखरेचा खडा ठेवायचा. त्याने काय होईल? वाईट तरी बोलणार नाही आपण. बघितलं का? गुरुवारी आता अजून एक नवीन फालतू प्लॅन सांगणार. बोला. याचा मेंदू ना गुडघ्यातच आहे. ऐक जरा माझं, मी बोलतो जाऊन अर्जुनशी, तो माझा शब्द खाली पाडणारच नाही. दादा तू काय नवीन पुस्तक वाचायला घेतलंय काय? तू त्याला जाऊन सांगणार किंवा ऐकणार, मग सायकल चालवायचं रद्द होणार. अर्जुन काय बोळ्यान दूध पितोय? हा, त्याची अवकात त्याला दाखवावी लागेल आणि ती मी दाखवणार. कळलं? आपलं असं तुझ्याकडे मुळमुळ नसतंय. एकच वार सगळे गपगार. त्यानं सायकल चालवली तर त्याचं राहतं घर जाळून टाकणार. चल रे भैयो. चांगली कल्पना आहे. करा करा. म्हणजे हा अर्जुनचं घर पेटवणार आणि अर्जुन बघत बसणार. मालकीन बाई, ओ मालकीन बाई, या बाहेर. आले आले. हा मला ताई बोला. अगं बाई तुम्ही सगळ्याजणी इकडे अचानक. आज काय वॉशिंग मशीन आणलं की काय? नाही हो, अहो जो सगळ्यांची काळजी घेतो त्याची काळजी नको का घ्यायला? म्हणजे अहो आम्हाला समजलं अर्जुन साहेब सायकल चालवणार आहेत म्हणे, आणि ते भी 24 तास. म्हणून हे घ्या. हे काय? खुराक. खुराक? अहो अर्जुन साहेब ज्या शाळेसाठी करतात तिथे आमचे बी पोरं शिकतात, म्हणजे ते आमच्यासाठीच करतात की. अहो एवढं पुण्याचं काम करणाऱ्या माणसाला सायकल चालवताना थकवा येऊ नये, ताकद असावी ना, म्हणून हे आणलंय तुमच्यासाठी खुराक. इतकं करताय तुम्ही आमच्यासाठी? आणि तुम्ही करतात आमच्यासाठी ते. अहो एवढं घर गेलं, पैसा गेला, तरी बी काय ते आमच्या गोरगरिबांनी मदत करणं सोडत नाही पा. म्हणून आमच्याकडून जरा हे थोडस प्लीज प्लीज. बरं देते नक्की. प्लीज प्लीज.